बॉलिवूडवर शोककळा पसरलेली आहे। बॉलिवूडचा हिमॅन काळाच्या पडद्याआड गेलेला आहे। आज अभिनेता धर्मेंद्र यांचं दुर्दैवी निधन झालं। गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आणि आता आपण बघतोय की बॉलिवूडचा हा चार्मिंग हिमॅन आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे। चित्रपट केवळ भारतातीलच नव्हे तर सोव्हिएत युनियन सारख्या देशांमध्ये देखील ते अत्यंत लोकप्रिय असणारे अभिनेते होते आणि धर्मेंद्र यांना जशी भारतात लोकप्रियता होती तशीच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील लोकप्रिय असणारा हा अभिनेता आज काळाच्या पडद्याआड गेलाय। धर्मेंद्र सिनेसृष्टीचं कधीही न भरून येणारं मोठं नुकसान झालं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। पडद्यावर कणखर वाटणारा हा अभिनेता जो आहे अक्षय संवेदनशील अभिनेता होता। 2004 मध्ये बिकानेरमधून त्यांनी बुच्या तिकिटावर निवडणुकीत घोष मतांनी ते विजयी देखील झाले होते। खासदारकीची एकटा पूर्ण केल्यानंतर धर्मेंद्र यांनी पुन्हा आपला अभिनय जो आहे त्यावरच लक्ष केंद्रित केलं आणि अफलातून अशी डायलॉग डिलिव्हरी खूप प्रभावी आणि खास असं संवाद कौशल्य जे ते धर्मेंद्र यांच्या चित्रपटांमधून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। हिंदी चित्रपट सृष्टीतला हिमॅन आज काळाच्या पडद्याआड गेलाय। ही बातमी खरं तर संपूर्ण कलाविश्वावर आणि त्यांच्या कोट्यावधी चाहत्यांवर एक शोककळा घेऊन आलेली आहे। अत्यंत दुर्दैवी असं निधन म्हणावं लागेल। पडद्यावरचा हा जट यमला पगला दिवाना शांतपणे या जगातून सगळ्यांना अलविदा करून गेलाय आणि नक्कीच यामुळे एका सुवर्ण युगाचा अंत झाला असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही। आपल्या अभिनयाच्या जोरावर जवळपास 6 दशक म्हणजेच 60 वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे धर्मेंद्र आज आपल्याला सोडून या लोकाच्या प्रवासाला निघून गेलेत। पंजाबमधल्या एका अत्यंत साध्या कुटुंबात जन्म झालेला धर्मेंद्र मुंबईमध्ये आला आणि त्यानंतर बॉलिवूडचा हिमॅन ठरला। हा काळ खडतर मेहनतीचा होता। आपल्या मेहनतीच्या आणि नैसर्गिक सौंदर्याच्या बळावर त्यांनी मुंबईमध्ये आपलं स्थान भरभक्कम केलंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।